Hello students. In our last lecture, we have seen the lesson fun they had. It's a ninth paragraph we have seen. Now we'll continue ahead the story. Now on a final page we have seen that the Tommy and Maggie they went for they actually to conduct their classrooms, that is a virtual classroom. Now we did a last and final page here because her mother said little girl learn it better if actually they learn at a regular time. Means it is very good for the children if they learn at a proper time at a proper place. So they should not actually give any excuse while learning. So it should be done very particularly at a particular time. या ठिकाणी असं आहे की विद्यार्थ्यांनी लहान मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर टाइमला शिकणे खूप महत्वाचं आहे. टाळाटाळ न करता शिकणे गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. द स्क्रीन वॉज लिट अप, सो शी सॅट इन फ्रंट ऑफ द telescreen, and the screen was lit up, and it said today's arithmetic lesson is on a addition of a proper fractions. So it was maths, we understand that. त्या कम्प्युटर स्क्रीनवरती मॅथचे काही लेसन्स त्या ठिकाणी लिट होतात ते बघते ती. प्लीज इन्सर्ट yesterday's homework in a proper slot. So there is a slot in which actually she must actually deposit or submit her whatever task earlier done by her. तिने आपले केलेले जे काम आहे ते त्या स्लॉटमध्ये सबमिट करायचं आहे. प्लीज इन्सर्ट yesterday's homework in a proper slot. Maggie did so with a sigh. बरेच उसासाने बरेच नाखुशीने ती ते काम करते. शी वॉज नॉट इंटरेस्टेड बट शी हॅज टू डू इट compulsory, and that's why she submitted it. And she was thinking about the old school they had even when her grandfather's grandfather was a little boy. ती अशी विचार करते की आजोबांच्या आजोबा म्हणजे खूप जुन्या काळी कशा प्रकारचे स्कूल असतील की जिथं मुलं एकमेकांना भेटत असतील. आणि इट्स बिकॉज ऑफ इट इज द स्कूल, द कन्सेप्ट ऑफ स्कूल फॉर हर इज व्हेरी टेडियस वन. तिला कंटाळवानं रटाळवानं वाटतं एकटेकडे बसायला. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहुड कम, आजूबाजूचे शेजारपारची मुलं, लाफिंग शाउटिंग इन अ स्कूल यार्ड, सिटिंग टुगेदर इन अ स्कूल रूम. सर्व मुलं एकत्र शाळेमध्ये असतील, शिकत असतील. हा भाग. सो इट इज दे आर सिटिंग टुगेदर, दे आर शेअरिंग केअरिंग इच अदर, दे आर प्लेइंग देअर ऑल्सो. हा दिस पार्ट इज ॲक्च्युली पर्टिक्युलरली शी मिस in a school, and sitting together in a classroom, going home together at the end of the day. शाळा सुटल्यानंतर सगळे एकत्र जातील and they learn the same thing, so they could help one another with the help with the homework and talk about. जर एखाद्याला शंका वगैरे असेल तर एकमेकाला ते मदत पण करत असतील. हा कन्सेप्टचा विचार मनात येतो. द टीचर्स वर पीपल. या ठिकाणची जी लोक आहेत, शिकवायला लोक आहेत, नॉट अ मेकॅनिकल टीचर. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन अ स्क्रीन when we add fraction 1/2 and 1/4, in that way त्यात लगेच टी स्क्रीनवरती मेकॅनिकल टीचर एक फ्रॅक्शन्स ऍड करण्याकरता तो नंबर्स देतो त्या ठिकाणी. मागी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड इट इन अ ओल्डन डेज, इन अ ओल्ड डेज, अँड शी वॉज थिंकिंग अबाउट अ फन दे हॅड. तिला असं वाटतं की जुन्या काळी लोक मुलांना किती मजा गमत असेल शाळेत जाण्यामध्ये, किती मज्जा त्याने अनुभवली असेल. सो इन दिस वे वी हॅव ॲक्च्युली कम्प्लिटेड दिस लेसन. द writer's name Isaac Asimov. He's a very nice writer regarding science fiction. Now once again we'll revise the story. Tommy finds a real book, a real old book from the attic that has been actually printed on paper. टॉमीला एक जुनं पुराण पुस्तक सापडलं घराच्या पोटमाळ्यामध्ये. अकॉर्डिंग टू द मागीज ग्रँडफादर ऑल द बुक्स वर प्रिंटेड ऑन पेपर. म्हणजे आजोबांच्या काळामध्ये सगळी पुस्तकं प्रिंटेड असायची, कागदावरती प्रिंट केली जायची. दे फाउंड दॅट द ओल्ड बुक क्रिंक विथ द येलो पेजेस. इट सीम्स दॅट फनी to find all the letters at the same place as when read the first time. ज्यावेळी ती पहिल्यांदा पुस्तक वाचते त्यावेळी ती अक्षर आहेत ती त्याच ठिकाणी खेळलेली आहेत, रोखलेली आहेत. जसं स्क्रीनवरती फिरतात तशी नाही फिरत त्या ठिकाणी. टॉमी थिंक इट वॉज अ वेस्ट टू हॅव actually book on a printed paper. Once read the book left and ignored and just thrown away. त्याने एकदा पाहिलं आणि ते बाजूला ठेवलं. टॉमी थिंक्स द टीव्ही स्क्रीन बेटर ॲज दे हॅव मिलियन्स ऑफ द बुक्स. टॉमीला असं वाटतं की आपल्या पुस्तकं आपल्या जे टीव्ही स्क्रीनवरची जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर पुस्तकं छोट्या जागेमध्ये स्टोअर करता येतात. इट्स बेटर मोर दॅन स्टफ वुड नेव्हर बी थ्रोन. मागी सरप्राईज टू नो दॅट बुक वॉज अबाउट स्कूल. मार्गीला तर या ठिकाणी खूपच आश्चर्य होतं की हे शाळेबद्दल कसं काय पुस्तक असेल. बिकॉज त्यांची कन्सेप्ट शाळेबद्दलची अशी आहे की एका कोपऱ्यामध्ये बसायचं आणि टीव्ही स्क्रीन समोर बसायचं आणि त्या ठिकाणी काम करायचं, या पद्धतीनं म्हणजे शिकत राहायचं. कम्प्युटर टीचर म्हणजे या ठिकाणी जो इन्स्ट्रक्टर असेल तो त्या ठिकाणी त्यांना शिकवेल. अँड
and feels it worthless, and actually fails to understand why someone write about school, म्हणजे स्कूल याच्यावरती काय लिहिण्यासारखा विषय हा असं तिला वाटतं. मागे हेड स्कूल, मागील शाळा अजिबात आवडत नाही. नाव इवन मोर बिकॉज शी वॉज नॉट बीन परफॉर्म वेल इन हर जॉग्राफी टेस्ट. तिला जॉग्राफी टेस्टमध्ये परफॉर्मन्स खूपच खराब होता, त्याच्यामुळं तिला शाळा ही कन्सेप्ट आवडत नव्हती. मागी हॅज अ प्रॉब्लेम अबाउट लर्निंग जॉग्राफी, मग तिला जॉग्राफी शिकण्यामध्ये प्रॉब्लेम होता. मेकॅनिकल टीचर, सो हर mother calls a county inspector to rebuild her lesson. काउंटी इन्स्पेक्टरला ती लेसन रिबिल्ड करण्याकरता बोलवलं जातं, सांगण्याकरता बोलवलं जातं. And the county inspector was a round little man and with a red face and who carried his box with of the tools and dials a wire. त्या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टर येतो, त्याच्याकडे जे काही हत्यार जे आहेत इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या घेऊन स्वतः येतो. Now he could see her lessons on actually big screen. The questions were asked on a screen only, and the only part the Magi could didn't like was when she had submit her homework and test paper. She hates doing homework. तिला मागीला अजिबात अभ्यास करायला आवडायचं नाही, होमवर्क करायला आवडायचं नाही, आणि त्यामुळे ती गोष्ट टाळायची ह्या गोष्टी. द काउंटी इन्स्पेक्टर सेज दॅट मार्गीज प्रोग्रेस वॉज सॅटिस्फॅक्टरी. पण काउंटी इन्स्पेक्टरनं मार्गीचा जो ॲक्च्युली जो प्रोग्रेसचा पॅटर्न आहे तो सॅटिस्फॅक्टरी असं सांगितलं. फक्त जॅग्रो सेक्टर जो होता तो थोडा स्लो केलेला आहे सांगितलं. बट इट वॉज अ डिसअपॉइंटिंग बिकॉज शी वॉज होपिंग दॅट मेकॅनिकल टीचर वुड बी टेकन अवे ॲटलीस्ट फॉर सम टाइम. पण तिला असं वाटत होतं, खूप इच्छा होती, तीव्र इच्छा होती तिच्या मनामध्ये की मेकॅनिकल टीचरला थोड्या काळ तरी तिलापासून बाजूला केलं जावं या पॉईंट ऑफ व्ह्यू. बट शी वॉज डिसअपॉइंटेड, पण तिची निराशा झाली. शी वॉज होपिंग द मेकॅनिकल टीचर वुड बी टेकन अवे ॲटलीस्ट फॉर सम टाइम. मागी आज टॉमी वाय एनीबडी वुड राईट अबाउट स्कूल. मागी शेवटी टॉमीला विचारणा करते, अरे शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे. टॉमी प्राऊडली टेल्स हर दॅट द स्कूल वॉज नॉट देअर काइंड ऑफ मेकॅनिकल स्कूल. तर टॉमी त्या ठिकाणी सांगतो की अरे आपली जशी शाळा आहे तशी त्यांची शाळा नव्हती. ही सेज दॅट इट वॉज अ स्कूल सेंचुरीज अगो. हे खूप जुन्या काळातलं स्कूल आहे, जुन्या काळातली शाळा आहे, जुन्या काळातली एक गोष्ट आहे. मग ही सरप्राईज टू नो दॅट बॅक इन ॲक्च्युली ओल्डर डेज अ मॅन वुड बी टीचर. तर तिला विश्वास बसत नाही की एखादा माणूस टीचर असू शकतो, विश्वास बसत नाही. कारण याचं रिझन असं आहे की तिला जे आतापर्यंत पाहिलेले टीचर्स आहेत तर मेकॅनिकल टीचर्स होते. ही वुड टेल द चिल्ड्रन द डिफरंट थिंग्स अँड आस्क क्वेश्चन अँड गिव्ह दम होमवर्क टू. तो सांगतो की त्यांना वेगळ्या गोष्टी सांगतो, त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांना होमवर्क देखील देतो. टॉमी ऑल्सो टेल्स मागी दॅट टीचर डिडंट लिव्ह इन हाऊस. दुसरी गोष्ट चांगली ते महत्त्वाची म्हणजे काय की या ठिकाणी त्यांच्या घरी टीचर राहायला येत नाहीये, म्हणजे याचा अर्थ मुलांनी शाळेत जायचं हा कन्सेप्ट त्या ठिकाणी येते बघा. द किड्स वेंट टू द स्पेशल बिल्डिंग अँड टू लर्न ऑल द चिल्ड्रन सेम ऑफ सेम एज ग्रुप वेर ॲक्च्युली गिवन द सेम नॉलेज अँड टॉट इन द सेम थिंग. म्हणजे मुलांना एकाच ठिकाणी बोलावतं, सेम नॉलेज दिलं जातं, हा एक प्रकार त्या ठिकाणी सांगण्यात आला. बट मागी इज अ लिटल कन्फ्यूज. आता या ठिकाणी मागी थोडी कन्फ्यूज आहे. अँड ती म्हणते सर्वच मुलांना एकसारखं कसं शिकवायचं प्रकार. तिच्या आईने त्याला सांगून ठेवलेलं असतं की सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवलं जातं, प्रत्येकाची बुद्धिमत्ता कमी जास्त असते, हा एक मुद्दा. मागी फायनली गेट्स इंटरेस्टेड अँड वॉन्टेड टू नो अबाउट दो स्कूल. पण मागीला नवीन त्या स्कूलबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते. नेक्स्ट वन, मिस जोन टेल्स देम दॅट इट्स अ टाइम टू गो टू स्कूल. आता या ठिकाणी मिस जोन्स त्याची बोलवणं होतं आणि या ठिकाणी बोलवणं झाल्यानंतर त्यांना आपल्या स्कूलमध्ये जावं लागतं, म्हणजे आपल्या त्या चेअरवरती जाऊन बसावं लागतं. स्कूल रूम इज जस्ट ॲक्च्युली नेक्स्ट टू द मागीज बेडरूम. द मेकॅनिकल टीचर आज मागी होमवर्क. मेकॅनिकल टीचर त्या ठिकाणी तिला शिकवायला सुरुवात करतो, होमवर्कची डिमांड करतो. पण मागी मात्र विचार करत असते. मागी थिंक्स अबाउट द टाइम वेन द टीचर्स वेर पीपल अँड शी थिंक्स अबाउट दॅट हाऊ मच फन it would be for all children in this neighborhood to go and same place together every day. किती छान मजा येत असेल जुन्या काळातील मुलांना, विद्यार्थ्यांना, की ते एकत्र जातात, एकत्र खेळतात, शाळेला एकत्र जातात, तर त्यांना होमवर्कला जर अडचण आली तर एकमेकाला विचारता देखील येतो. या सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी विचारणं होऊ शकते. हा भाग तिला आवडतो. अँड लर्न समथिंग हेल्प इच अदर इन अ होमवर्क ऑल्सो. हे विचार करत त्या ठिकाणी ती बसते. अशा रीतीनं हा धडा संपतो. वी हॅव सीन दिस लेसन हिअर. Now look at it's a homework. We have to deal with the first question, second question, and third question. In the first question we have sub question 7. In the second we have 2, and in third one we have 8. This will actually we do in our next lecture. We'll explain you, but this you take for the homework. You have to write these answers in your notebook. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत. So this is for task for you today.